सिंदखेड राजाला विदर्भ प्रांतामध्ये लखोजी जाधवाच्या पोटे कन्यारत्न जन्माला आले राष्ट्रमाता जिजाई साहेब. हृदयामध्ये या रयतेच्या राजाला साठवलं होतं, या स्वराज्याला हृदयामध्ये साठवलं होतं. तुमच्या आमच्या कल्याणाकरता आई साहेबांनी काय केलं होतं ऐका सज्जन आहो. राष्ट्रमाता जिजाई साहेबाला डोहाळे लागले ना आई साहेबाला विचारलं मा साहेब खाण्यापिण्याचे डोहाळेत का मा साहेब. मा साहेब बोलते झाले आम्हाला खाण्यापिण्याचे डोहाळे नाहीत. बारीक 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 आम्हाला वाटतं घोड्यावरती बसावं, हातामध्ये शमशीर घ्यावी, हातामध्ये तलवार घ्यावी, दुश्मनाचं सिर एका बाजूला करावं आणि दुश्मनाचं धड एका बाजूला करावं. हे मासाहेबांना लागलं होतं डोहाळे सज्जन आहो. अरे करोडने स्वराज्य चिरवणारा गेले या महाराष्ट्राच्या मातीमध्ये. अहो साहेब आई तुळजापूरच्या भवानी मातेच्या मंदिरापुढे जातात, पदर पसरतात, साकडं घालतात की आई भवानी हे जगदंबे आई. या जगामध्ये चाललेला अन्याय अत्याचार बलात्कार माझ्या डोळ्याला सहन होत नाही. काही जगदंबे माझ्या पोटे असा मुलगा जन्माला घाल की ज्याने महाराष्ट्राच्या मातीची गोष्ट पवित्र केली पाहिजे. 18 पगड जातीय कद करून स्वराज्य निर्माण करणारा राजा माझ्या पोटे जन्माला घाल. आणि डोळ्यांनी दिसणाऱ्या कोणत्याही परक्या स्त्रीला आई म्हणणारा राजा माझ्या पोटी जन्माला घाल हे त्या आईचं मागणं होतं गावकरी मंडळी. अरे शुक्रवार या दिवशी तेजोमय किनारे शिवनेर पडलाय. 19 फेब्रुवारी 1630 रोजी जगाचा जाणता राजा शिवछत्रपती जन्माला आले. नाव ठेवण्यात आलं शिवाजी. शिवाजी म्हणजे काहीतरी आहे का. सी म्हणजे सिलवान राजा, व म्हणजे वाघाचं काळीज असणारा राजा, जी म्हणजे जीवाला जीवदान देणारा राजा शिवाजी. शिवरायांचं जीवन असं आदर्श जीवन होतं. शिवरामध्ये भक्ती, शिवरामध्ये युक्ती, शिवरामध्ये शक्ती, शिवरामध्ये पराक्रम, शिवरामध्ये शौर्य, शिवरामध्ये तत्व, शिवरामध्ये निष्ठा, शिवरायामध्ये परस्त्रीविषयी असणारा आदर आणि शिवरायामध्ये तुम्हा गोर गरीब जनतेच्या देवऱ्यातील देव छत्रपती शिवाजी महाराज. त्यांनी हृदयामध्ये देशाला या रीतीला साठवलं होतं सज्जन आहो. अरे माझ्या सावता महाराजांनी हृदयामध्ये देवाला साठवलं होतं. साठविला दाता त्रिलोक्याचा, सावता सागर प्रेमाच्या आगर, धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता. कधी आरणला गेलात ना पंढरपूरच्या जवळ जा, सावता महाराजाच्या समाधीवर डोकं ठेवा, कपाळ लावा जाऊन तिथं. हृदयामध्ये देवाला साठवला. धावत धावत देव आले. माझी माऊली नामदेवराय सोबत होते आणि सावता बाबांना सांगितलं की मला लपण्याकरता जागा द्या. सावता महाराजांनी वेळा घेतला, स्वतःची छाती फाडली, देवाला हृदयामध्ये असं देवाला हृदयामध्ये साठवलं होतं. तेवढ्यात हा प्रसंग चालू असताना सावता महाराजांची मुलगी नागू पळत आली. बाबा 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 हा कांदा कुणाचा आहे बाबा. बाबा 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 हा लसूण कुणाचा आहे बाबा. बाबा 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 ही मिरची कोणाची बाबा. बाबा बाबा ही कोथंबिरी कोणाची बाबा. अग पंढरपूरच्या पांडुरंगाची ग, त्या विठाईची ग. कांदा कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, अवघी मिठाई भाजी, अवघी मिठाई भाजी, अवघी मिठाई भाजी, अवघी मिठाई भाजी. कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा
कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी. देवाला हृदयामध्ये साठवलं म्हणून हृदयरूपे मंदिरामध्ये हरीला साठवा. ठीक आहे महाराज, हरीला साठवल्यानंतर काय होईल तर महाराज म्हणतात जन्म मरणाची इरजार संपेल आणि त्याची सरली रे धार, त्याची सरली रे धार, जोरदार. अभंगाच्या द्वितीय चरणामध्ये तुकोबाराय म्हणतात त्यांची सरली येर झाला सफळ व्यापार कुणाचा. साठविला हरी जिहे हृदय मंदिरी, हरी आला हाता मग कैची भय चिंता. पण साठविला हरी जी हृदय मंदिरी, तुका म्हणे हरी काही उरवण देउरी. पण का साठविला हरी जी हृदय मंदिरी. त्या हृदयरूपी मंदिरामध्ये हरीला साठवा, चिंता भीती वाटणार नाही. जनाबाईला पंढरपूरच्या लोकांनी सूड रावला, आळ घेतला चोरीचा. जनाबाईला पंढरपूरचे लोक हाताला धरून जात असताना सुळावर देत होते, पण जनाबाईला भीती वाटली का, चिंता वाटली का, काळजी वाटली का? का हरी आला हाता मग कैची भय चिंता. हरी एकदा हातामध्ये आला की भीती वाटत नाही, चिंता वाटत नाही, काळजी वाटत नाही. ऐका तुकोबारायची कन्या काय नाव, भागीरथी. हा टाळी वाजव सरा करता. कोण म्हणलं जिजाबाई, तिकडे दुसरीच रेन लागली. त्यांच्या आईचं बायकोच नाव जिजाबाई, तेच म्हणाल जिजाबाई. चला विनोदाचा विषय इकडे बघा, इकडे बघा, इकडे बघा, मी इकडे उभा, इकडे बघा. पुणे प्रांतामध्ये एक फकीर फिरत होता. एवढं उदाहरण घरी घेऊन जा मायांनो. त्याचं नाव अनगडशाह नावाचं फकीर. त्याचा साहिका कटोरा होता. किती पीठ टाकलं त्याच्या कटोऱ्यात तर भरत नव्हता. फिरत 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 आला. 10 जागीरदाराने त्याचा कटोरा भरण्याचा प्रयत्न केला. नतमस्तक झाले, हतबल झाले, पण आजपर्यंत कटोरा कधी भरला नाही. देहू गावामध्ये आलाय अनगडशाह नावाचा फकीर. श्री तुकोबारायच्या वाड्याच्या समोर उभा राहिला आणि आवाज दिला, ओम भवती भिक्षम देई माते. आवाज ऐकला चिमुरड्या भागीरथीने धावत 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 गेली. दारामध्ये कोणतरी भिक्षुक आलं, त्याला दिलं पाहिजे. तुमच्या दारामध्ये येतात का मागायला? होय, कसं आहे, येतात का गावकरी मंडळी? तुम्ही म्हणता ते खरे असतात का खोटे? थोडी शंका आहे का नाही, डाऊट? बरं ते ओरिजिनल असतात का डुप्लिकेट असतात? वाटतंय ना थोडं. सांगतो ऐका. दाराच्या समोर येणारा डुप्लिकेट असून द्या, माझी भाषा कळते का बघा. दाराच्या समोर येणारा डुप्लिकेट असून द्या डुप्लिकेट. एखादा साधू घराच्या समोर आला, खोटा आहे, असून द्या खोटा, त्याचं पाप त्याला लागण ना. तुम्ही का तुमचा परमार्थ करायचं सोडता? देत चला. एखादा खोटा असून द्या, एखादा डुप्लिकेट असून द्या. आई दाराच्या समोर आला ना, एवढं नाही, एवढं का होईना, देत चला, देत चला, देत चला.
मारुतीरायाच्या साक्षीने सांगतो, एक दिवस खरा साधू तुमच्या दाराच्या समोर उभा राहिल्याशिवाय राहणार नाही. वाह, क्या बात. देत चला. जे स्वतः करता मागतात त्याला भीक म्हणतात, जे कुटुंब करता मागतात त्याला भिक्षा म्हणतात, जे गावाकरता मागतात त्याला दान म्हणतात, आणि जे या विश्वाकरता मागतात त्याला माझ्या आळंदीच्या ज्ञानोबराईचं पसाय दान म्हणतात. वाह, वाह. देत चला. ओम भवती भिक्षम दे माते. आवाज ऐकला चिमुरड्या भागीरथीने धावत 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 आली. थांबा बाबा, बाबा थांबा. उंजळीमध्ये पीठ घेतलं सर. आई जात्यावरती दळण दळत होते. जातं तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना, जात्यावरती दळण दळत होती. असं पीठ घेतलं, धावत धावत गेली. थांबा बाबा, थांबा बाबा. आईने हात धरला. जिजाई साहेबांनी ठेवते पीठ. टचकन डोळ्यात पाणी आले. आई ठेवून देते पीठ म्हणल्यानंतर, जा बाबा. रडू लागली का कोपऱ्यामध्ये चिमुरडी भागीरथी. जा बाबा, नाही भेटणार तुम्हाला पीठ. जा बाबा, दुसऱ्या घरी जा बाबा. बेटा जातो मी दुसऱ्या घरी. तू जेवलीस ना बेटा? हो बाबा, भरलंय माझं पोट, जातो मी दुसऱ्या घरी. तेवढ्यात रडत असताना उजवा हात बांगड्याचा डोळ्यापाशी गेला आणि तळ हाताला चिकटलेलं पीठ दिसलं. याचा आवाज कमी करा. तळ हाताला चिकटलेलं पीठ दिसलं आणि त्यांना वाटलं एवढं तरी पीठ मी त्या बाबाच्या झोळीमध्ये टाकते. आणि आवाज दिला, बाबा बाबा थांबा बाबा, बाबा बाबा थांबा बाबा. काय बेटा? हे हाताला चिकटलेलं पीठ तुमच्या झोळीमध्ये टाकायचं बाबा. आता ग्रामस्थ मंडळी, अनगडच्या फकीराचा अहंकार जागा झाला, गर्व जागा झाला. तो म्हणतो, बेटा कुठे आहे तुझ्याकडं पीठ? हे हाताला चिकटलेलं पीठ तुमच्या झोळीमध्ये टाकायचं. अनगड शाह फकीर म्हणतो, बेटा मला ओळखलं का कोण आहे मी? मला रिद्धी सिद्धी प्रसन्न आहे. पुणे प्रांतामध्ये फिरत असताना 10 जागीरदाराने माझा कटोरा भरण्याचा प्रयत्न केला. नतमस्तक झाले, हातबल झाले, पण आजपर्यंत माझा कटोरा भरला नाही. तुझ्या एवढ्या हाताला चिकटलेल्या पिठाने काय होणार आहे बेटा? जा घरी जा. जेवलीस ना बेटा? जा. धाय मोकलून आई चिमुरडी भागीरथी ढसढसा रडते. अनगडच्या फकीराच्या अंतकरणामध्ये दया उत्पन्न झाली. अनगडच्या फकीर म्हणतो, बेटा आणते पीठ आणि टाक माझ्या झोळीत. चिमुरडी भागीरथी छोटीशी होती, या दिदीसारखी धावत 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 गेली. असा हात झटकला. हात झटकल्या बरोबर अनगडच्या फकीराची झोळी भरते, यात नवल नव्हे. हात झटकल्या बरोबर अनगडच्या फकीराचा कटोरा भरतो, यात नवल नव्हे. हात झटकल्या बरोबर संपूर्ण अनगडच्या फकीर असा पिटाऱ्याच्या ढिगाऱ्यामध्ये बुजला जातो आणि पिटाऱ्याच्या ढिगाऱ्यातून आवाज येतो, धन्य तुकोबा समर्थ, धन्य तुकोबा समर्थ, धन्य तुकोबा. आता वाजवा टाळी. का? तो भगवान परमात्मा हाताला आला. तो एकदा हाताला आला की चिंता वाटत नाही, प्रपंचामध्ये काळजी वाटत नाही. म्हणून महाराज म्हणतात, त्याला एकदा हाताला येऊन द्या तुमच्या, त्याला आपलंसं करा, त्याच्यावरती प्रेम करा, त्या हरीला हृदयामध्ये साठवा. जन्म मरणाची येरझार संपेल. आणि अभंगाच्या शेवटच्या चरणात तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे हरी काही उरून दिवरी, त्यांची सरली येरझार झाला सफळ व्यापार. संप्रदायाच्या नियमाप्रमाणे हाताने टाळीन, मुखाने नाम विठोबा. सर्वांनी टाळी वाजवा, भजन करा माझा.